विकासाचा वाहक, सर्वांगीण प्रगतीचा नायक नामदार रविदादा चव्हाण. महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सकस अन्न मिळावे ही प्रत्येकाची इच्छा. योगायोगानं या दोन महत्वाच्या गोष्टींची पूर्तता करण्याचे काम एकाच नेतृत्वाच्या खांद्यावर पडले. नामदार रविदादा चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांची धुरा खांद्यावर घेतली आणि या दोन्ही विभागात परिवर्तनाचा वारू जोरदार उधळला. मी बदल्या करण्यासाठी नव्हे तर बदल घडवून आणण्यासाठी आलो आहे असं सांगत पहिल्याच दिवशी आपल्या कामाची दिशा काय असेल हे रविदादांनी स्पष्ट केले होते. राज्यात भरभक्कम, टिकाऊ आणि आधुनिक रस्ते निर्मिती तसेच राज्यातील जनतेला सकस आणि मोफत अन्न उपलब्ध व्हावे, त्यांची रेशन मिळवताना अडचण होऊ नये हे लक्ष रविदादांसमोर होते. मात्र पारदर्शक कारभार आणि विजनरी दृष्टी यामुळे अवघ्या वर्षभरात या दोन्ही विभागात अनन्यसाधारण कायापालट घडून आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत काम करताना विविध प्रकल्पांची आखणी आणि उभारणी सोपी व्हावी यासाठी रविदादांच्या संकल्पनेखाली महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज इत्यादी पायाभूत सुविधा विकास क्षेत्रांसाठी निधी उभारणे आणि प्रकल्प राबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं या यंत्रणेची उभारणी करण्यात आली. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील कामे या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र नॅशनल युनिव्हर्सिटीच्या इमारतीचे बांधकाम, नागपूर जिल्हा न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम, मुंबई येथे माझगाव न्यायालय इमारतीचे बांधकाम असे अनेक दर्जेदार इमारती उभारण्यात येत आहेत. रविदादांचा कारभार हा जलद आणि पारदर्शक असाच असतो. रविदादांच्या कामाचा धडाका इतका जबरदस्त आहे की अवघ्या वर्षभरात केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मागील 1 वर्षात तब्बल 906 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले आहेत, तर 53 पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे याचा थेट अर्थ तेथील जनतेला सामाजिक प्रवाहात आणणे आहे. ही गोष्ट रविदादांना समजून चुकली असल्यानं त्यांनी नक्षलग्रस्त चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात 153 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 57 पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील रस्त्यांचे जाळे भक्कम करण्यासाठी तब्बल 9088 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक कामांचा धडाका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रविदादांनी एका वर्षात लावला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कारभार करत असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न रविदादांनी केला आहे. दिवाळी, गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या राज्यातील समस्त जनतेत उत्साह पसरवणाऱ्या सण उत्सवांना आनंदी करणारा आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम राज्यात सर्वदूर लोकप्रिय झाला. इतिहासात प्रथमच तृतीयपंथी नागरिकांना शिधापत्रिका वाटप करण्याचा निर्णय झाला. रविदादांच्या सामाजिक बांधिलकीचे हे मोठे उदाहरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात जेव्हा शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून सर्वांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असताना रविदादांनी रेशन आपल्या दारी ही अभिनव योजना साकार करत मुंबई आणि ठाण्यात शिधा रथाच्या माध्यमातून घरोघरी रेशन पोहोचवण्याचे काम केले आहे. आपल्या मंत्रीपदाच्या काळात रविदादांनी तब्बल 375 नव्या शिवभोजन थाळी केंद्रांना मंजुरी दिली. यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला अल्प दरात जेवण मिळू शकले. इतकेच नव्हे तर PM वाणी योजनेची राज्यातील रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून अंमलबजावणी करणे, महाराष्ट्रात थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि थेट विक्रेते यांच्यावरील देखरेख पर्यवेक्षण याकरिता समिती गठीत करणे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका सुविधा निशुल्क उपलब्ध करून देणे असे क्रांतिकारी निर्णय या काळात घेण्यात येऊन त्यांची कणखर अंमलबजावणी करण्यात आली. अन्न व नागरी पुरवठा विभागाला डिजिटल करण्याचा एक भाग म्हणजे
विविध ऍप्सची करण्यात आलेली निर्मिती यातून जनतेला अत्यंत कमी काळात त्यांचे लाभ प्राप्त होऊ शकले. रास्त भाव दुकान, शिवभोजन केंद्र, धान खरेदी केंद्र यांचे निरीक्षण व लेखा परीक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी महानिरीक्षक ऍप लाभार्थी आधारद्वारे स्वतःच्या शिधापत्रिकेबाबतचा तपशील प्राप्त करू शकतील. तसेच ऑनलाईन रेशन कार्ड मिळवू शकतील. यासाठी महारेशन ऍप रास्त भाव दुकानदारांना गोदामातून धान्य प्राप्त करून त्याचे वितरण करता येईल. यासाठी महापीडीएस ऍप यांची निर्मिती करण्यात आली. तसेच जनतेला बँकिंग सुविधा मिळणे सोयीस्कर व्हावे यासाठी रेशन दुकानात बँकिंग सुविधा देण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व गोष्टी बघितल्या तरी नामदार रविदादा चव्हाण यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची धडाडी लक्षात येते.